ही असा मस्त अशी पिवळी पिवळी झालेली लिंब आहेत. आता ही आपण स्टोअर करूया. एक महिनाभरासाठी आपण जर स्टोअर करायची असतील तर ती कशी करायची हे बघूया. इथे आपण लिंब घेतलेत. हा प्लास्टिकचा डबा आहे. आता याला काय केलंय, हा आपला साधाच नॉर्मल जो डबा असतो, काही आपलं आपण खाद्यपदार्थ आणतो त्याचा हा डबा आहे. आता याला असे मस्त असे होल मारून घेतलेत, म्हणजे चमचा जो गरम केलाय आणि त्याच्याने असे मस्त याला होल मारलेत. त्यामुळे काय होतं, की आतमध्ये जर त्याची वाफ निर्माण झाली तर ती बाहेर निघून जाते आणि आपण त्यामध्ये जे ठेवतो ते अगदी कमी खर्चामध्ये आपल्याला मस्त असा हा डब्बा तयार झालाय. आता हा जर तुम्ही मार्केटमध्ये आणायला गेले तर तुम्हाला खर्च करावा लागेल, पण हा आपण घरच्या घरीच तयार केलाय. आता इथे काय घेतलंय, कागद घेतलाय. कागदामध्ये आता हा मस्त सुकलेला लिंबू आहे, म्हणजे पूर्ण याला पाण्याचा एकही थेंब नाहीये. हा असा याच्यामध्ये फोल्ड करून ठेवायचा, असा याची मस्त अशी पुडी बांधून ठेवायची आणि असा हा ठेवून द्यायचा. अशाच पद्धतीने आपण सगळी लिंब याच्यामध्ये गुंडाळून ठेवायची, म्हणजे ती अजिबात खराब होत नाही. अशी लिंब जर तुम्ही ठेवलीत तर 1 ते 2 महिने ही लिंब सहज टिकतात आणि हा माझा अनुभव आहे, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आता हे बघा, अशी ही लिंब अशी पूर्ण अशी फोल्ड करून ठेवायची आणि अशी ठेवून द्यायची. या पद्धतीने तुम्ही लिंब ठेवून बघा. ही ट्रिक आहे. लिंब अशा पद्धतीने तुम्ही ठेवली तर ती अगदी 2 महिनेसुद्धा मस्त टिकतात. अजिबात अशी लिंब खराब होत नाहीत. ही अशी ठेवून द्यायची आणि अशी पूर्ण ठेवायची आणि मग नंतर याला असं झाकण लावायचं आणि मग त्याला रबर लावून ठेवायचं, म्हणजे मग ते अजिबात उघडत नाहीत आणि लिंबाचा वाससुद्धा दुसऱ्या पदार्थाला फ्रीजमध्ये लागत नाहीत. हे अशी ठेवली की अशी लिंब मस्त महिनाभर टिकतात. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली माझी, मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. हे बघा, अशा पद्धतीमध्ये आपण ही सगळी लिंब आता यामध्ये ठेवून देऊ. एक जण आलेले आहेत, कोण जरा पटकन लाईक करा. कोण आलेला आहे त्यांनी मेसेज करा, कोण आहे. हे बघा, अशी मस्त अशी लिंब, अशी जर तुम्ही लिंब ठेवली तर ही तुमची लिंब महिनाभर मस्त टिकतील आणि 1 महिन्याने जरी तुम्ही डब्बा उघडला तरी लिंब अजिबात खराब झालेली नसतात. मी जेव्हा लिंब माझ्याकडे जास्त असतात तेव्हा मी याच पद्धतीने लिंब ठेवत असते. मला मेसेज का दिसत नाहीयेत? कोणाचेच मेसेज का दिसत नाहीयेत मला?